असं आवरून सावरून आम्ही कुठे निघालोय तर आमचा प्रवासाचा श्री गणेश झालाय आणि तुम्ही सुद्धा श्री गणेश करून आमच्या सोबत चला. मस्त ऊन आहे बघा. आम्ही आज बोटीमध्ये आहोत आणि आपली गाडी इथे कुठे गाडी आपली ब्लॅक. करावं यांना टेंट लावताय का बलून उडवताय तेच कळत नाही. तर जेवण चाललंय या जेवायला. या अशा कॅराव्हॅन असतात. निंगिरी आहे ते हॉल आहे. मला सांगा कुरकुरीत मस्त डोसा. मैत्रिणींना खूप दिवस झाले आपला ब्लॉग आलेला नाहीये तर असं आवरून सावरून आम्ही कुठे निघालोय. आपण निघालेलो आहे आय लव्ह व्हाईट. तर आम्ही काही आयलँडला चाललेलो आहोत. तर चला सकाळी सकाळी 5ची उठलेली आहे. नाश्ता बघा इथे हातातच आहे. फ्रोझन पिझ्झा बेक करूनच घेतलाय. इडली चटणी घेतली आहे जेवणासाठी. तर चला आता मागे अथांग हाय म्हण. हॅलो हॅलो. तर आम्ही 5 दिवसासाठी ट्रिपला चाललो आणि इथे कसं असतं आपण हॉटेलला गेलो आणि तिथे जेवलो राहिलो असं नसतं. आम्हाला तेल मीठ मिरची सगळं घेऊन जावं लागतं आणि हॉटेल पण असतात पण त्या हॉटेलमधलं जेवण मी तुम्हाला क्रिसमसमध्ये दाखवलं होतं. 1-2 दिवस आपण ऍडजस्ट करतो पण 4-5 दिवस चाललोय तर मुलांचेही खायचे हाल होतात. आपल्याला इथलं जेवण काही आवडत नाही एवढं नॉनव्हेज आपण खात नाही. तर माझा आज बिर्याणी करून न्यायचा बेत होता पण आज एकादश आहे म्हणून मग मी बिर्याणी कॅन्सल केली आणि इडली चटणी घेतलेली आहे जेवणासाठी. कारण इडली आपण थंडही खाऊ शकतो. तर बघूया आता कुठे जेवणाचा योग येतो. सध्या आम्ही नाश्ता करून निघालोय. तर आमचा प्रवासाचा श्री गणेश झालाय आणि तुम्ही सुद्धा श्री गणेश करून आमच्या सोबत चला. ओके ना दीदी. हो. गणपती बाप्पा मोरया. तू म्हणा था बोला गणपती बाप्पा. आथांग ऍक्च्युली आथांगची झोप नाही झालेली तर इकडे आमचा दरवाजा अजून उघडा आहे. दिगंबर येत आहेत. आम्ही बसलोय पण अजून दिगंबर नाही आले. आता दिगंबर आले की आम्ही निघूया चला. तर नाही आपल्याला काय काय बघायला मिळतं सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे आणि जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर फेसबुकला पण तुम्हाला बघायला मिळेल. तर वेगवेगळे व्हिडिओ असतात फेसबुकला पर्यटनाचे असतात तर पर्यटनाविषयीचे तिथे असेल ब्लॉग विषयीचे आपल्या चॅनलवर असेल. चला आता हे काय झालं मी नारळाची चटणी केली तर नारळ पण होता घरात ठेवून खराब झाला असता 5 दिवसात म्हणून मग मी सोबतच घेतल्या. रस्त्यात जाता येता खाऊन टाकू यांना आवडतं असं ओलं खोबरं खायला. व्हॉट हॅपन. माझा टॉर्च घेतला. चला तर निन्नो आता ऊन आहे खूप सारं. तर इथे हे बघा इथे सर्व्हिसेस असतं. तर आपल्याकडे जसं धाबा वगैरे आपण रस्त्याला कुठेही थांबतो तसं इथे थांबता येत नाही. सर्व्हिसेस म्हणजे तिथे तुम्हाला थोडे छोटेफार गेम पण मिळतात लहान मुलांना खेळायचे कॉइन टाकून जसं गेम झोन मध्ये असतात तसं. वॉशरूमची सुविधा असते. KFC वगैरे पिझ्झा बर्गर खायची सुविधा असते. टॉयलेटची सुविधा असते. तर स्वरा सांगते. तर आपण इथं थोडस शतपावली पण करू शकतो. बराच मोठा एरिया आहे. पार्किंग मध्ये आहोत आणि निघालोय आता कारण आपली जी बोट आहे ती 11:30 वाजता आहे आणि आता किती वाजले 10 वाजले मला वाटतं. 9:57 झाले 10 वाजत आले. तर 55 मिनिटाच्या दुरीवर आहे आपलं बोट स्टेशन. तर मैत्रिणींनो आपल्याला आयलँडला जायचंय आणि आयल ऑफ व्हाईट असं लोकेशनचं नाव आहे. तर एका बोट स्टेशन मध्ये आपण गाडी पार्क करणार आहोत. 1 तासाचा बोटचा रूट आहे. सीट बेल्ट लावायचा राहिला माझा. तर 1 तासाचा रूट आहे आणि त्यानंतर मग आपण पोहोचणार आहोत आपल्या लोकेशनला. तर कंटिन्यू करा भेटते नंतर. बाय. सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी ओरडायची थांबत नाही आमची आणि मुलं पण मस्त एन्जॉय करताय. अथंगने सगळ्यांनीच आम्ही कोट काढून टाकले कारण खूप गरम व्हायला लागले गाडीमध्ये. चला मस्त ऊन आहे आणि खूप छान वाटतं आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. तर चला आता गाडी वगैरे कशी पार्क होते काय सगळं दाखवणार आहे. चला. राईट ऑसबोर्न ठिकाणी
बोट स्टेशन आहे, तर इथे लाईनमध्ये पहिल्याच नंबरला आमची गाडी आहे. पार्क करून 1 तास आधी पोहोचल्यामुळे थोडं कॅफेला बसलो आणि मग बोट आली आणि फायनली आम्ही गाडी पार्क करत आहोत बोटीमध्ये. आपली गाडी पार्क झाली. कुठे झाली? बोटवर. आता we are on boat. Yes. Row, row, row you boat. चला चला चला. बघा आम्ही आज बोटीमध्ये आहोत आणि आपली गाडी इथे. कुठे आहे गाडी आपली? तर बाई ब्लॅक कलरची जी गाडी ही आपली गाडी आहे आणि बघू शकता तुम्ही आपण चाललोय आयल ऑफ व्हाईटला. आणि आम्ही गाडीचं राखण बी करतोय. तर इथे 1 तास आम्ही बोटीमध्ये फिरलो. बोटीमध्ये कॉफी शॉप वगैरे भरपूर गोष्टी असतात आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या फायनल लोकेशनला आयल ऑफ व्हाईटला पोहोचलोय. आणि इथे बघू शकता बोट पोचल्यानंतर आपण बाहेर कसं निघायचं गाडीतून. तर आम्हाला एक अनाऊन्समेंट ऐकायला मिळाली की प्रत्येक ड्रायव्हरने आणि पॅसेंजर्सने आपल्या आपल्या गाडीत जाऊन बसायचं आहे. तर आम्ही आमच्या गाडीत येऊन बसलोय आणि बघू शकता 1 बाय 1 इथे आता गाड्या सुरू झालेल्या आहेत बाहेर निघायला. तर बोटीला एक रूट कनेक्ट होतो आणि त्या रूटवरून आपल्याला जायचं असतं. तर बाय कारच आपण निघालेलो आहोत बघा. तर येतानाही आपल्याला परत असंच यायचं आणि आता हे आयल ऑफ व्हाईट आपण पूर्ण 5 दिवस फिरणार आहोत. हे बघा फायनली आपण जो त्यांनी कनेक्ट केलेला रूट आहे त्यावर पोहोचलो इथे. आणि खाली बघा तुम्ही ग्राउंड फ्लोअरला सुद्धा पार्किंग असतात. बोटीच्या ग्राउंड फ्लोअरला. तर खालून सुद्धा गाड्या निघत आहेत खालच्या पार्किंगमधल्या आणि आमची अप्पर पार्किंग होती तर आम्ही अप्परमधून निघतोय. तर बघू शकता अशा पद्धतीचं हा रूट आहे आणि फायनली आम्ही त्या आयल ऑफ व्हाईटला पोहोचलेलो आहोत. पैकी पोहोचलोय आपण आणि खूप छान प्रवास झाला बोटीचा, तुम्हाला दाखवलाच. चला आता पुढे कसं काय नियोजन होतं. आता बीचवर जायचा प्लॅन आहे. अजून आमचं चेक इन झालेलं नाहीये हॉटेलचं. हॉटेल नाही सॉरी घराचं. तर 4 वाजता आहे संध्याकाळचं आणि आत्ता वाजलेत 1. 12:58 झालेत. 1 तासात पोहोचलो. 12 ते 1 अशी आमची ही बोट जर्नी होती. कशी वाटली? अरे आतंक बेबी झोपा. आमच्या आतंक बेबी झोपा. जाऊया ना जाऊया. झोपू दे जरा. चला आता आपण एक चक्कर मारूया म्हणजे रोड ट्रिप करूया शहराची. कसं आहे काय पुढे दाखवते. चला असं वाटतच नाही आम्ही आयलंडला आलेलो आहोत. असं वाटतंय एखाद्या शहरात आहोत है ना, मोठ्या शहरामध्ये असं वाटतंय. बघा तुम्ही आता आम्ही चाललोय रायडे बीचला. चला तिथे जाऊन भेटूया. सुंदर रस्त्याच्या कडेने आलेले आहे ड्रॅफोडिल्सची फुलं. काम चालू आहे. दिसलं पर्यटनासाठी काय करतील. आणि इथे ना आता नवीन फुलं वगैरे लावण्यात येतील उन्हाळ्यामध्ये. सुशोभीकरणाचं काम चालू आहे रस्त्याच्या. विपिंगम दुसरं गाव आलं याच बेटावरचं दुसरं गाव विपिंगम. ओके. जुनं घर दगडी. आपल्या इकडे जुन्या घराला कोणी विचारत नाही आणि इथे त्याच्याच सगळ्यात जास्त किमती असतात. हे बघा आता हे पांढरसर रंगाचे ड्रॅफोडिल्स जागोजागी ही फुलं बघायला मिळतात. छान वाटतं. स्कूलमुळं बघितलं स्कूल प्रायमरी स्कूल. हे रेड कलरचा बोर्ड आहे ते स्कूल आहे.
स्कूलची मुलं खेळून राहिली. बेटावर असून एवढं सुविधा. बस रस्त्याच्या कडेने किती सुंदर फुलं आहे बघा. आता हे बघा किती सुंदर वाटतं. पिवळेसर रंगाचे हिरव्या रंगामधली फुलं अगदी उठून दिसत आहेत बघा. चला आता बीच वर निघूया आपण. फायनली निळा समुद्र दिसायला लागलाय. मस्त वाटते. चला आता समुद्र कसा आहे दाखवते तुम्हाला. इथलं झाड बघा कशी आहेत. दिगंबर इथे ना पार्किंगचे पेमेंट करावं लागतं. आपल्याकडे कसं पावती राहते तर इथे असं मशीन ATM सारखं मशीन आहे किंवा मग ऑनलाईन ऍप पण असतं त्यावर पण पे करता येतं. आता बेबी झोपलेला आहे आणि इकडे असा बीच आहे आणि बघू शकता जसं तुम्हाला व्हिडिओत दिसतंय ना अगदी तसाच हा निळ्या रॉकेल सारख्या रंगाचा बीच आहे. तर बघू शकता दिसतंय की निळी लाईन तर अगदी तसाच कलर आहे. चला आता टेंट वगैरे घेतलाय. खायला इडली आहे. आपल्या अथांगला घेते आणि मग भेटते तुम्हाला. काय करावं यांना टेंट लावताय का बलून उडवताय तेच कळत नाही. काय चाललंय काय तुमचं दोघांचं. आवरा पटकन. किती वेळेचा टेंट लावून राहिले. तर जेवण चाललंय या जेवायला. तर ह्या बीचवर बघू शकता पेबल बीच आपला आता इकडे आणि ह्या बीचवर रेती देखील. हो रेती. फिरून झाला. आता आम्ही निघालोय आमच्या घरी म्हणजे जे घर आम्ही बुक केलेलं आहे तिथे चाललोय. चला रस्ता असा आहे आणि सूर्य मावळतीला गेलेला आहे. आता वाजले 4 सव्वा 4 झालेत आणि इकडे मागे आपली मुलं झोपायला आलेत. खेळून दमलेत ते आणि हे दिगंबर गाडी चालवत आहेत. चला किती सुंदर छपराचं घर आहे. कटिंग वगैरे किती मस्त केली. ते हे काय लावलेलं आहे त्याला किती सुंदर. हे बघा ड्रॅफोडिलची फुलं. हे बघा हे 2 जण की घेऊन आलेले आहेत. चेक इन करावं लागतं इथे. काय आणलं स्वरा. दे स्वरा त्याचा हेलिकॉप्टरचा. हे अशा कॅराव्हॅन असतात. बघू शकता छोटी छोटी घरं. हे बघ इथे हे बघा आज कॅराव्हॅन म्हणजे नेमकं काय. इथे डायनिंग एरिया आहे. ते हॉल आहे. बाहेर छोटीशी गॅलरी बघू शकता. हीटर आहे आणि इथे वाव ओव्हन वगैरे सगळं आहे. हे बघा टोस्टर आहे. हे बघा ग्लास वगैरे. हा अरे वा किसनी पण आहे. जास्त काही सामान काढायची गरज नाही आपल्याला. सगळ्याच गोष्टी. डस्टबिन नाईफ्स. इथे 2 बेड आहेत बघू शकता आणि इकडे
बघू दे. कबड आहेत आणि इथे शूज काढून टाक. टॉयलेट बाथरूम. आणि इथे शॉवर रूम आहे बघा. शॉवर आहे घ्यायला, अशा पद्धतीचं रूम आहे. कशी आहे दिगंबर? आणि इथून बाहेर आल्यावर ती छोटीशी गॅलरी आहे. आपण इथे बसून कॉफी वगैरे घेऊ शकतो. थंडी खूप आहे. इकडे आपली गाडी आणि सगळीकडे कॅराव्हॅन आहेत बघा. अशा छोट्या छोट्या रूम्स असतात ज्या पर्यटन स्थळी अवेलेबल असतात. जर हॉटेल नसेल घ्यायचं, आपलं बनवून खायचं असेल तर कधीही चांगलं. तर मोकळी स्पेस पण आहे मुलांना खेळायला. मला वाटतं काही टॉय वगैरे नाहीये. तर काही कॅराव्हॅन मध्ये टॉईज वगैरे असतं. तो फ्रीज आहे. झाले नाही आणि इथे लागले तयारीला. बघू शकता इथे मस्तपैकी गरमागरम डोसा चालू आहे आणि इकडे कोणीतरी मस्तपैकी खातंय. दाखवते. तर स्वरा दीदी आहे आपली. स्वरा काय करतेय? तर स्वराला मी दिलाय चहा ब्रेड आणि इकडे आहे बघू शकता मस्तपैकी डोसा. ते काय झालं माहिती का, आता हा नवीन हे आहे. गॅस असल्यामुळे काय होतंय, एका साईडने थोडा जळाला म्हणून दुसरा टाकलाय. पण छान झालंय की नाही मला सांगा. कुरकुरीत मस्त डोसा झालाय. चला आता अजूनही आमचा चहा उकळतोय. आथांगसाठी डोसा केलाय कारण त्याला खूप भूक लागली आहे. डोसा बॅटर इथे उरलेलं कुकरमध्ये घालून आणलं होतं. तुम्हाला माहिती आहे दुपारी इडली खाल्ली आहे. आणि इकडे मी बटाटे उकडून असे ठेवलेले आहेत. आता ओव्हनला इथे उकडवले आणि इथे ठेवलेत बघा. याची भाजी करणार आहे. ते दाखवते तुम्हाला 1 बाय 1. हे आपलं सगळं किराणा माल आलो तेव्हा घर कसं होतं ना, आता बघा काय करणार. आता ऑप्शन नसतो. हे बघा सगळं चणे बिणे सगळं आणलंय मी. तर हे पॉपकॉर्नचे पॅकेट आहे. बऱ्याच गोष्टी आहे. मुगाची डाळ खिचडी करायला असं घेऊन यावं लागतं. तेल, पोह्यांचं प्रीमिक्स बनवलंय हे बघा. उपम्याचं पण असंच आहे. चला तयारी करते, मग नंतर भेटते. आपलं भारतीय द्रव्य खरं तर चांगलं नाही असं म्हणतात, पण बऱ्याच जणांना चहाशिवाय होत नाही. तर खास टी लवर साठी हा व्हिडिओ. हे बघा मस्त अद्रकयुक्त चहा आहे. कसा झाला? मस्त आलाय चहा. हे बघा बाहेरचं वातावरण आणि आम्ही संध्याकाळचा चहा घेतोय. संध्याकाळचे वाजले 6. ओ आणि आमचा आता इथे डोसा खातोय. या तुम्ही पण. ओके लावूया. टीव्ही लावायचा. टीव्हीच लागत नाहीये. चला. आपले भारतीय पदार्थ जगात एक नंबर आहे, पण ते प्रत्येक ठिकाणी मिळतातच असे नाही. इंग्लंडमध्ये असा किंवा कुठेही असा, पण अशा पद्धतीने तडजोड करून आपल्याला ते बनवताही येतात. तर अशाच पद्धतीने मी इथे आमच्या पर्यटन स्थळी डोस्याचा आनंद घेतला आणि खूप सुंदर हे डोसे बनलेले आहे. मुलंही खाऊन पिऊन मस्त झोपी गेलेत आणि आता शेवट मी जेवते आहे. तुम्ही या जेवायला. कसं वाटलं आजचं आमचं जेवण? दुपारी इडली, रात्री डोसे. तर अशा पद्धतीने आजचा दिवस चांगला गेला. तुम्हाला जर काही कमी भासत असेल तर कमेंट करून सांगा. कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.